हॅलो. चला विकेटचं पूजन करत आहेत ते जयरामजी अरवटे साहेब, वसई आदिवासी विकास समितीचे अध्यक्ष. तसेच प्रवीणजी धापची साहेब, वसई तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आदिवासी सेलचे. तसेच झुंजार स्पोर्टचे सुनील सुता कोच यांच्या हस्ते हे सुद्धा विकेटचं पूजन करत आलेलं आहेत.
तसे डोक्यावरती कॅप गॉगल्स खाली उतरवायचे आहे. एक साथ विश्राम. एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू किया जाए. जननायक जय भारत भाग्य पंजाब सिंध गुजरात चल हिमाचल यमुना गंगा गाहे तब जय गाथा धन धन मंगल गायक जय हे भारत भाग्य विधाता भारत माता की वंदे.
समितीचे अध्यक्ष जयराम जरवर साहेब टॉस बॉक्समध्ये यायचं आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आणि प्रमुख पाहुणे आमचे जयराम जरवडे साहेब. तर नाणेफेक होत आहे बाबोला बॉईज वर्सेस राजे लेवन वसई यांच्या या दोन संघामध्ये आणि कॉल आहे छापा आणि नाणेफेक जिंकल्यात ते म्हणजे बाबोला बॉईज अतिशय नाणेफेक जिंकलेलं आहे. काय निर्णय असेल तुमचा? क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजे लेवन सुद्धा इकडे यायचं आहे. आणि या तुम्ही आज बाबोला बॉईज गेल्या वर्षी संघ खेळला नव्हता या टुर्नामेंटमध्ये, यावर्षी खेळण्यासाठी आलेला आहे. कसं वाटते तुम्हाला? नाही, गेल्या वर्षी पण आम्ही खेळलेलो. एक गाव म्हणजे फॉर्मॅटमध्ये खेळले की असोसिएशनमध्ये? असोसिएशनमधून खेळत होतो. ओके, असोसिएशनमध्ये संघ खेळला गेला. बेस्ट ऑफ लक बाबोला बॉईज. तसे राजे 11 संघ तुम्ही यावर्षी प्रथमच एंट्री केलेलं आहे वसई. नक्की तुम्ही नाणेफेक जिंकलेलं आहे. काय झालं आहे तुमचं आता? कसं वाटतं? काय तुमचं नाणेफेक जिंकलं डिसिजन झालं असतं? फिल्डिंग. नक्कीच फिल्डिंग घेतली असती पण तुमच्या मनासारखं झालं नाही. तर बेस्ट ऑफ लक मॅचसाठी. चला आता सामना सुरू होईल थोड्या वेळात, तो म्हणजे बाबोला बॉईज वर्सेस राजे 11 वसई.
3/2026 गुढीपाडवा भाबोला बॉईज वर्सेस राजा 11 वसई या दोन संघामध्ये चला सामन्याला सुरुवात होत आहे. दोन संघ भिडत आहेत. आजच्या पहिल्या सामन्यासाठी भाबोला बॉईज यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे आणि राजे 11 वसई या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. चला झुंजार स्पोर्टचे सर्व जे राखीव खेळाडू आहेत त्यांनी बाउंड्री लावून बसून घ्यायचं आहे. चला झुंजार संघाचे जवरे खेळाडू आहेत समवेत त्यांनी प्लीज बाउंड्री लावून बसून घ्यायचं आहे. चला दोन्ही संघाचे राखीव खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचे आहेत. दोन्ही संघाचे रिव्ह्यू तुम्हाला एकच भेटेल. उमेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते रत्नेश आणि गोलंदाजीला आहेत ते नकुल. चला सामन्याला सुरुवात होत आहे. नक्कीच फॉलो थ्रू मध्ये थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे गोलंदाजाला. पहिला चेंडू वाईट पंचांचा इशारा आणि वाईटच्या स्वरूपात श्री गणेश होत आहे तो राजे 11 वसई या संघाचा. पुन्हा चांगला चेंडू ऑफसाईडचा चेंडू एक धाव निश्चित पूर्ण. एकच धावडं समाधान. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 2.
नक्कीच रनआउटच्या स्वरूपात ही गडी विकेट भेटलेली आहे. नक्कीच गडी बाद झालेला आहे. तो उमेशचे नवीन गोलंदाज गेलाय प्रज्वल. धावसंख्या झाली ती 2. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचले गेले ती 3. पुन्हा एकदा जोरदामाचा प्रयत्न म्हणजे पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचली गेली ती 4 या धावसंख्यावरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, शॉर्टपिच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. नक्की चेंडू चौकार दिशेने जात आहे आणि हा येतोय चौकार. पुन्हा एकदा पंच आमच्या दिशेने वळलेले आहेत आणि पुन्हा एकदा वाईटचा इशारा दर्शवितात आणि नक्कीच वाईट स्वरूपात एक एक्स्ट्रा डाव. धावसंख्या पोचली गेले 9. अतिशय खराब अशी गोलंदाजी आता परत. 4 चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळले गेलेले आहेत ते गोलंदाज नकुल. पुन्हा एकदा रनअप मध्ये थोडासा प्रॉब्लेम गोलंदाजाला. नक्कीच स्ट्राईकला आहेत ते हार्ड हिटर फलंदाज रत्नेश. नक्कीच वसई संघासाठी अनेकदा फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा रनर फॉलो मध्ये प्रॉब्लेम होत आहे गोलंदाजाला. नक्कीच मागच्या रविवारी इथे 21 नायगाव स्पोर्ट्स भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती. प्रथम परिचय 1 लाख, दुसरे म्हणजे 50,000 अशी भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा याच मैदानावरती पार पडली. आज 4 दिवस सामने आहेत. आदिवासी एक गाव एक आणि वसई युवा आदिवासी क्रिकेट कमिटीचे शुक्रवार आणि शनिवार या दिवशी संघ खेळले जातील. गुरुवार आणि रविवार एक गाव एक संघाचा फॉर्मॅट आहे आदिवासी. बघूया कुठले संघ 4 आज येथील रविवारच्या सेमीफायनल फायनलमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. नक्की झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद.
रत्नशे बाद झाल्या, चांगला झेल पकडला गेला आणि नवीन फलंदाज गेलेले आहेत ते किरण आणि धावसंख्या 9. चेंडू झाले आतापर्यंत टाकून 3 चेंडू हाताळल्यावर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पॉवर प्लेचा षटक चालू आहे. जोधा मारण्याचा प्रयत्नामध्ये बॅट आणि चेंडूचा काही संपर्क नाही. चेंडू यष्टेच्या हातामध्ये, निर्धाव चेंडू आणि 2 चेंडू चांगले हाताळले गेले. आता घटनेसारखा फलंदाजाला बाद केलं गेलं आणि चेंडू निर्धाव. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड करण्याच्या प्रयत्नामध्ये आणि नक्कीच पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय चांगल्याशी वापसी करतात गोलंदाज नकुल. तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 9 धावा दिल्या होत्या. वाईटच्या स्वरूपात चौकार अशा 9 धावा आल्या होत्या आणि नक्कीच आता 3 चेंडू हाताळले, अप्रतिम हाताळले, निर्धाव चेंडू हाताळले गेलेले आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार केला, झेल होऊ शकतो इथे आणि नक्की झेल सुटला गेला. नक्कीच झेल होता, क्षेत्ररक्षण पकडता आला नाही आणि षटक संपलेला आहे. 1 षटकांतर धावसंख्या पोचली गेली आहे ती राजे लेवने संघाची 2 गडी बाद 10. चला नवीन गोलंदाज सूरज वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून, दुसऱ्या षटकात सूरज. पहिल्या षटकामध्ये 10 धावा केलेल्या आहेत त्या राजे लेवन वसई. 4 षटकाचा सामना आहे. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पटकवायच्या आहेत कारण भाबोला बॉईज संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. नक्कीच चांगल्याशी फलंदाजी आहे त्यांच्याकडे सुद्धा, म्हणून जास्तीत जास्त धावा करणे गरजेचं आहे राजे लेवन वसई या संघाला. जोरदार अशी अपील आणि गडी बाद. चला नवीन फलंदाज जात आहे तो रुपेश. नक्कीच चांगला पहिल्या चेंडूतील लेग बिफोर बाद केलं गेलं गोलंदाज सूरज यांनी. चांगला चेंडू हाताळला गेला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज रुपेश. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळते, अप्रतिम. नक्की तिथे जर डायरेक्ट हिट झाली असती स्टंपवरती तर गडी बाद झाला असता.
पुन्हा चांगला चेंडू, शॉर्ट पे चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. निश्चितच चेंडू मिस फिल्डिंग होत आहे इथे आणि हा येतोय चौकार. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, बॅट सुटले गेली फलंदाच्या हातामधून. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, बॅट सुटले गेली फलंदाज रुपेश यांच्या हातातून. नशीब कोणाला दुखापत झाली नाही आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या झाला ती 14. चांगले चेंडू हाताळतात गोलंदाज सूरज. 4 चेंडू हाताळले, ते 4 धावा दिल्यात आणि 1 गडी बाद केला त्यामध्ये. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये नक्की झेल उडलेला आहे, पण चेंडू नो लँड मध्ये पडला गेला आणि एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगले आतापर्यंत षटक हाताळले गेले ते सूरज यांनी. 5 चेंडू हाताळले गेले आणि फक्त 5 धावा दिले आतापर्यंत. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. आणि त्रिफळाची पोरी माझे हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पड नवीन फलंदाज गेलाय सागर. 4 गडी बाद झालेत राजे लेवड आतापर्यंत 2 षटकामध्ये आणि धावसंख्या झाली ती 15. अप्रतिम षटक हाताला सूरज यांनी. फक्त 4 धावा 5 धावा दिल्या गेल्या आणि 2 गडी बाद केले. आणि नवीन फलंदाज सागर. आता बहुत शेवटचे 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये किती धावा करतात राजे लेवड वसई संघ. आणि गोलंदाजीला तर रोशन वैयक्तिक परिषद संघाकडून 3रं षटक रोशन. तर हार्ड विकेट फलंदाज रुपेश आता सुद्धा मैदानात आहेत राजे लेवड वसई या संघाचे. तर रोशन गोलंदाजीला आलेत. बघूया धावा करायच्या आहेत त्या राजालेन वसिया संघाला, कारण 2 षटकामध्ये फक्त 15 धावा झालेल्या आहेत आणि 4 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत. पुन्हा एकदा फुल टच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे. निश्चित 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 16 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू प्रहार केलाय. नक्कीच झेल होऊ शकतो आणि गडी बाद. अमित कुठल्या प्रकार पकडला गेला तो अमित.
नवीन फलंदाज राकेश. पुन्हा एकदा फुल टच चेंडू. नक्कीच मोठा प्रहार करायचा होता चेंडूवरती आणि निर्धाव चेंडू. पुन्हा चांगला चेंडू ऑफ साईडला प्लेसमेंट केला. एकच धाव आणि धावसंख्या एकीने पुढे सरकते. धावसंख्या मोजली गेली ती 17. 2 चेंडू जसे खेळ बाकी आहे तिसऱ्या षटकातील. अतिशय चांगला फटका लेग साईन तडवला चेंडू. बघूया किती धावा येतात आणि पंचांचा इशारा चौकार. नक्कीच मोठा प्रहार केला रुपेश यांनी. का रुपेश हे हार्ड विकेट फलंदाज आहेत. नक्कीच शेवटच्या क्षणी येऊन मोठे मोठे फटके मारण्यात त्याची क्षमता आहे फलंदाजामध्ये. आणि धावसंख्या 4 ने पुढे सरते. धावसंख्या मोजली गेली ती 21. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच 7 चेंडू आहे. 7 चेंडूचा फेस करायचे ते स्वतः रुपेश यांना. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर चेंडू होता. नक्कीच एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोचली गेली ती 3 षटकानंतर 22. धावसंख्या पोचली गेली ती 22. शेवटचा षटक अंतिम षटक गोलंदाजीला आहेत ते अमित. पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया. आणि गडी बाद. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला फूल. भेंडीचा पिवला फूल फुल ग भेंडीचा पिवला. पुन्हा एकदा चांगला प्रहार ऑफसाईडला चेंडू. निश्चितच एक धाव पूर्ण आणि एका धाव समाधान. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोचली गेली ती 24. शेवटचे 4 चेंडू आहेत. बघा 4 चेंडूमध्ये रुपेश किती धावा करतात. पण धावसंख्या झाली ती 24. आणि जोरदार अशी अपील पूर्णपणे फेटाळले पंचांनी. जोरदार अशी अपील केली होती. लेग बिफोर आणि कॅचसाठी रिव्ह्यू नसेल लक्षात ठेवा. आणि उंचावून तडवला चेंडू. हा येतोय षटकार.
चांगला असा प्रहार रुपेशांच्या बॅटमधून निघाला षटकार. धावसंख्या पोचली गेली ती 30. पुन्हा एकदा चांगला प्रहार लेक्सेंद्र चेंडू आणि हा येतो 1 बाउंड चौकार. बघा रुपेशांनी नक्कीच आक्रमक फलंदाजी करायला लागलेले आहेत, कारण धावसंख्या पोचली गेली आहे ती 34. तर शेवटचा चेंडू आहे, बघूया शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा करता रुपेश. रुपेश मागोच बोला का हार्ड हिटर फलंदाज आहेत, नेहमीच शेवटच्या श्रेणीहून मोठे फटके खेळतात. पुन्हा एकदा चांगला प्रहार उंचावून चेंडू की झेल होऊ शकतो आणि गडी बाद. नाव कमावलं आव्हान ठेवले ते राजे 11 वसई या संघाने बाबुलबाई संघाला. 24 चेंडू 35 धावा. चला यानंतर होणारा सामना चला पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार आणि एनसीसी नायगाव. चला यानंतर नेक्स्ट होणारा सामना आहे तो एनसीसी नायगाव वर्सेस पीर बाबा पापडी. यांनी दोन्ही संघांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी.
ते अमित आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते लव आणि गोलंदाज येतात ते प्रथम षटक घेऊन किरण. पहिला शॉर्ट पिच चेंडू नक्कीच झेल होऊ शकतो इथे आणि झेल सुटलेला आहे. अमित सारख्या फलंदाजाला जीवदान दिलेला आहे. नक्कीच गडी बाद झाला असता, गोल्डन डकचा शिकार झाला असता अमित, आणि झेल सुटला गेला क्षेत्ररक्षणाकडून. आणि नक्कीच जीवदान दिलेलं आहे ते अमित यांना. बघूया किती फायदा करतात फलंदाज अमित. आणि 35 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. आणि नक्कीच तुम्हाला झेल पकडायचे आहेत. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या एकीने वाढते. धावसंख्या पोचले गेले 2. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये पुन्हा चेंडू निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज किरण यांची. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला लेग साईड तळला चेंडू. एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे सर धावसंख्या पोहोचली गेली 3. नक्कीच 4 चेंडू हाताळले गेले आतापर्यंत. गोलंदाज किरण यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. आणि अमित सर यांचा झेल सुद्धा सुटला गेला. बघूया अमित याने जीवदान दिलेलं आहे. अमित किती महागडे ठरू शकतात राजा इलेव्हन वसी या संघाला. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचते 4. पुन्हा एकदा बॅक टू बॅक वाईट आणि धावसंख्या पोचली गेले 5. आता नक्कीच चेंडू पुन्हा वाईट बघत होते खेळाडू, पण पंचदर्शीचा का चेंडू वाईट नाही आहे. आणि शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. धावसंख्या पोचली गेली आहे ती 5. आणि नक्कीच फुल टच चेंडू आणि हा येतोय षटकार.
जीवदान दिलं होतं आम्ही त्या खेळाडूला नक्कीच शून्यावरती बाद होते आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार ठोकला आम्ही त्याच फलंदाजाने आणि धावसंख्या पोचली गेली ती 11. एक षटकानंतर बिनबाद भाबोला बॉईज संघाची धावसंख्या झाली 11. चला गोलंदाज राकेश वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात आणि संघाकडून दुसरं. 35 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजे भाबोला बॉईज संघाला. 5 चेंडू चांगले हाताळले होते किरण यांनी आणि शेवटचा चेंडू एकदम फुलटत दिला आणि मोठा प्रहार ठोकला गेला अमित यांनी. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, चांगला स्ट्रेट डाव खेळलेला आहे. नक्की चेंडू चौका दिशेने जात आहे आणि हा येतोय चौकार. बॉय नाव त्याचा फरदिन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदिन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदिन काझी, आय मुंबईचा वंडर बॉय नाव त्याचा फरदिन काझी. चला धावसंख्या पोचली गेली आहे ती 15. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेलेला आहे. आणि नक्कीच आज गाडी बाद. बघा पुन्हा एकदा फुलटा चेंडू आणि झेल बाद केला रुपेश यांनी. फलंदाज अर्जुन लव हे बाद झालेले आहेत. राकेश हे अतिशय चांगल्याचे गोलंदाज आहेत. नक्कीच पहिला चेंडू फुलटेज होता, चौकार गेला. दुसऱ्या चेंडूवरती नक्कीच गडी बाद केला. आता नवीन फुला अर्जुन आणि धावसंख्या झाली ती 15. आता सुद्धा 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, जोरदार अशी अपील आणि अपील पूर्णपणे फेटाळले पंचाने आणि नक्कीच चांगला चेंडू बघायला निर्धाव चेंडू. चला पीर बाबा पापडी संघाचा कर्णधार आला असेल त्याने प्लीज कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. पुन्हा एकदा पंचांकडे दाब, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघा. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अतिशय चांगल्याशी गोलंदाजी बघायला मिळते राकेश यांच्याकडून. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 16. 2 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली आहे ती भाबोला बॉईज संघाची 16.
19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी बाबुला बॉईज संघाला. अतिशय चांगलं असं षटक हाताळलं गेलं ते म्हणजे राकेश यांनी एक गडी बाद केला आणि फक्त 6 धावा दिल्या. आणि गोलंदाजीला ते सागर. शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केला. पुन्हा एकदा नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे तिकडे. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एकच धावावर समाधान आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 17. चला दोन संघाचे कर्णधार आलेले आहेत बाबुला बॉईज आणि NCC नायगाव. तर पीर बाबा पापडी आणि NCC नायगाव यांच्यामध्ये नाणेफेक होईल या षटक संपल्यानंतर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलाय. पुन्हा एकदा नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया इकडे. आणि चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश यांचं. आणि नक्कीच एक धाव. धावसंख्या पोचली गेली ती 18. आतापर्यंत 2 चेंडू चांगले हाताळले गेले. फक्त 2 धावा दिल्या गेल्या 2 चेंडूमध्ये. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोचते ती 19. पुन्हा चांगला चेंडू कव्हरचा चेंडू खेळला गेलेला आहे. नक्कीच एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतो का बघूया. आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 21. 14 धावांची गरज आहे. तर 9 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार केलेला. बघू किती धावा येतात. एक धाव तर निश्चितच पूर्ण. आणि एकच धावावर समाधान. धावसंख्या पोचते 22. 8 चेंडू 13 धावा. अतिशय चांगलाचा प्रहार उंचा थोडा हा येतोय षटकार. संख्या पोचली गेली आहे ती 28. या धावसंख्येवरती 7 धावांची गरज. 7 चेंडू 7 धावा. झेल सुटला गेला आणि आक्रमक फलंदाज ठरल्यात अमित. पुन्हा एकदा चांगला प्रहार. लेग साईड थोडा चेंडू. नक्की चेंडू चौकार दिशेने जात आहे. आणि हा येतोय चौकार. गेली ती 32. सामना जिंकण्याची 3 धावांची गरज. चला नाणेफेक करून घेऊया. ते म्हणजे NCC नायगाव वर्से पीर बाबा पापडे. आणि नाणेफेक करती प्रवीणजी जापची साहेब वसई तालुका ग्रामीणचे अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचे यांच्या हस्ते नाणेफेक होईल. चला दोन्ही संघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आणि गोलंदाज उमेश. नक्कीच NCC नायगाव नाणेफेक जिंकलेली आहे. चला पहिला चेंडू निर्धाव. बघा 5 चेंडू 3 धावा. 5
आणि नक्कीच ऑफ साईडला चेंडू नक्कीच चांगला प्रकारे एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि हा येतोय चौकार आणि सामना च्या जागी त्यांनी बोलले की आमचा बँजो 11 हा संघ खेळवला जाईल. बँजो 11 नायगाव वर्सेस पीर बाबा पापडी आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरत आहे तो चला मॅचचा मानकरी येतो अमित. 6 चेंडू 18 धावा. जोरदार टाळ्या होत्या अमितसाठी. नक्कीच त्यांना मेडल्स जे आलेले आहेत आपल्याला अमर शेख यांच्याकडून मेडल्स आणि टी शर्ट आलेत ते स्वर्गवासी जमनाबिजू चषक 2026 टी शर्ट आहेत ते म्हणजे सुनील सुतार, संजय सुतार आणि कुंदन सुतार यांच्याकडून आलेले आहेत. चला आम्ही त्यांनी यायचं आहे. हॅलो चला मॅचचा मानकरी येतो अमित. 6 चेंडू 18 धावा. त्यांना टी शर्ट्स आणि मेडल्स देतील आमचे वसई आदिवासी विकास समिती अध्यक्ष जयरामजी हरवटे साहेब. नक्की टी शर्ट कंपल्सरी पुढच्या मॅचला टी शर्ट घालूनच खेळायचं लक्षात ठेवा. चला जे फलंदाजीला जे खेळाडू असतील ते कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरायचे. फलंदाजीला लक्षात ठेवा. फलंदाजीला सर्वांनी लक्षात ठेवा. कॉमेंट्री बॉक्स चला जे फलंदाजीला आहे ते लक्षात ठेवा. कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये उतरायचं आहे.
बॉक्समध्ये यायचं आहे. पीरबाबा पापडी आणि बँजो 11 नायगाव या दोन्ही संघाचे 12वी खेळाडू प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नायगाव बँजो या खेळाडूला कोण विसरू शकत नाही. पालघर जिल्ह्यामध्ये जे नाव केलं जितेश धनवा उर्फ बँजो अप्रतिम खेळाडू होता. गोलंदाजी तितकी चांगली, फलंदाजी, क्षेत्ररक्षण आज आपल्यामध्ये नाही आणि त्याच नावाने हा संघ इथे खेळत आहे. बँजो 11 नक्कीच सुरेश बाबर इथे आलेले आहेत आपल्यामध्ये. तसेच प्रवीण सुतार यांनी सुद्धा यायचं आहे. दोन संघ भिडत आहेत ते म्हणजे पीरबाबा पापडी वर्सेस बँजो 11 नायगाव. नक्कीच सलामी जोडे उतरत आहेत ते म्हणजे जयेंद्र सोहन आणि जयेंद्र ही सलामी जोडे उतरले पीरबाबा पापडी या संघाची. 4 षटकाचा सामना. पहिल्या षटक पॉवर प्ले राहील लक्षात ठेवा दोन्ही संघांनी आणि रिव्ह्यू तुम्हाला एकच राहील लक्षात ठेवा. एक रिव्ह्यू तुम्ही घेऊ आणि लेग बिफोर आणि कट बिहाइंडला रिव्ह्यू नसेल. आणि पॉवर प्ले षटकामध्ये फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर राहतील. सर गोलंदाजी दर्शन नक्की नायगाव संघाकडून नेहमी मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असतो. नक्कीच जयेंद्र उर्फ बाळा बाळा नावाच्याने प्रसिद्ध आहे तो म्हणजे जयेंद्र.
ते चांगला चेंडू पहिला चेंडू शॉर्टपिच चेंडू चांगला प्रहार केलेला चेंडू जाते चौकार दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते प्रफुल यांच्याकडून. नक्कीच 2 धावा रोखल्या गेल्या आहेत आणि 2 धावाने श्री गणेश होता तो पीरबाबा पापडी या संघाचा. चांगलं क्षेत्ररक्षण. एक मिनिट पंचांना दाखवलाय रिव्ह्यू. 1 मिनिट थांबा. नाही चौका नाहीये फक्त 2 धावा चेक केलं गेलं. आणि पंच विशाल कोदे सर यांचा वाईडचा इशारा. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेले 3. एकच वाईटची लाईन असेल लक्षात ठेवा. शफल ओव्हा एकच लाईन. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवरचा चेंडू टाकला गेला. नक्कीच चांगला प्रहार केलेला आहे जयेंद्र उर्फ बाळा यांनी आणि एकच धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या पोचली गेली ती 4. आणि नक्कीच इथे झेल होता. झेल पकडता आला नाही आणि नक्कीच जीवदान दिलेलं आहे ते म्हणजे सोहन यांना. आणि मागच्या मॅचमध्ये अमित यांना जीवदान दिलं गेलं आणि अमित हे अतिशय आक्रमक ठरले गेले. 6 चेंडू 18 धावा पटकावल्या. बघूया सोहन किती महागडा ठरू शकतो आता. हा बघा फुलटच चेंडू पुन्हा एकदा झेल होऊ शकतो आणि प्रफुल यांनी झेल सोडलेला आहे. अतिशय चांगले असे 2 झेल होते. स्वतः गोलंदाजांनी सोडला गेला आणि आता झेल सुटला गेला तो प्रफुल यांच्याकडून. बघा सोहन यांना बॅक टू बॅक 2 जीवदानं आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. नक्कीच शॉर्ट मिडॉनला झेल होता. झेल पकडता आला नाही. पुन्हा एकदा चांगला चेंडू जोदा मारायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उंचावून चढवला चेंडू. बघूया झेल होतो का आणि हा येतोय षटकार. बघा महागडा ठरला गेला फलंदाज षटकार ठोकला. 0वरती गडी बाद होत होता. सोहन 2 जीवदान दिले गेले. स्वतः गोलंदाजाने झेल सुटला गेला. पुन्हा एकदा शॉर्ट मिडाऊनला झेल सुटला होता प्रफुल यांच्याकडे. प्रफुल याने झेल सुटला गेला आणि सोहन यांचा मोठा फटका षटकार. 1 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली आहे ती 12. अतिशय चांगलं असं पारितोषिक होतं आणि क्षेत्ररक्षण काही साथ दिली नाही आणि चांगली फलंदाजी बघायला मिळते पीरबाबा पापडी संघाकडून. तुझे हरी चला पहिला षटकाचे 12 धावा आणि गोलंदाजीला येतात ते प्रफुल. वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरे षटक प्रफुल यांचं.
पुन्हा एकदा स्लोवर चेंडू चांगला मारलेला आहे. पुन्हा चेंडू मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन यांचं मिड विकेटला आणि नक्कीच एक धाव. धावसंख्या 1ने पुढे सरते. धावसंख्या पोचले गेले 13. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडू बॅट आणि बॉलचा काही संपर्क आहे. चेंडू यक्षाच्या हातामध्ये. प्रफुल हे अतिशय चांगले असे गोलंदाज आहेत नायगाव या संघाकडून. नक्कीच सलामी गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा चांगला चेंडू जोरदार माझा प्रयत्न आहे. बॅटची कडा लागून चेंडू एक्स्ट्राच्या पाठीमागे एक धाव. धावसंख्या झाली 14. चांगला गोलंदाजी करतात प्रफुल. अतिशय चांगला चेंडू जोरदार माझ्या प्रयत्नामध्ये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा खोलवर चेंडू चांगला प्रहार केलेला आहे. चेंडू जात आहे मिड विनला. नक्कीच मिड ऑनला चेंडू गेला. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण विनीत यांचं मिड ऑनला. एकच धाव. धावसंख्या पोचले गेले 15. चांगलं षटक हाताळले. आता परत 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत प्रफुल नाईक यांनी. आणि पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झाली ती 16. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा झेल होऊ शकतो सोन यांचा. आता कुठल्या प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक आणि गडी बाद. तर नवीन गोलंदाज आतिश आणि नवीन फुलंदाज गेले ते निलेश. 2 षटकांतर धावसंख्या झालेली आहे ती 16. 8-8च्या सरासरीने हिरबाबा पापडी संघ खेळत आहे. शेवटचे 2 षटक आहेत. बघा 2 षटकामध्ये किती धावा करतात हिरबा पापडी संघ. आणि गोलंदाज आहेत ते आतिश लेफ्ट हँड गोलंदाज आहेत. नक्कीच पहिला शॉर्ट पिच चेंडू चांगला प्रहार आणि झेल पकडला गेला आहे तिकडे विनीत यांनी. अप्रतिम झेल आणि बाळा याला पॅव्हलिन बॉक्स मध्ये परत पाठवत आहेत.
अतिशय चांगला फटका, लेग साईन चढवला चेंडू, निश्चितच एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि साहजिकरित्या 2 धावा. धावसंख्या पोचली गेली ती 18. चांगला प्रहार करता, लॉंग लेगला चेंडू गेला होता, चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये अति स्वतः आणि झेल सुटलेला आहे. की झेल होता, झेल खूप सुटतात बँजो 11 नायगाव संघ. आता परत 3 झेल सुटले गेलेले आहेत. धावसंख्या पोचली गेली आहे ती 19. पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये एक धाव. धावसंख्या पोचले गेले 20. पुन्हा एकदा लेग साईन तळला चेंडू आणि इथे झेल बाद. आरुष नक्की 3 षटकानंतर धावसंख्या पोचली गेली आहे ती 20 धावा पीरबा पापडे संघाची. आणि 3 गडी सुद्धा गमावलेले आहेत. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येतात ते विनीत सुतार. अतिशय चांगला चेंडू, उंचावून चेंडू नक्की झेलू शकतो आणि गाडी बाद. अतिशय पंचदर्शक लेग बाईज असेल दाखवत जा. पंचांचा इशारा लेग बाईज. एक धाव. धावसंख्या पोचली गेले 21. पुन्हा चांगला शॉर्ट पेट येऊन चांगला प्रहार केलेला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया.
आणि एकच धाव समाधान. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या पोहोचली गेली ती 22. माझ्या दिलाची दिलरू पुन्हा एकदा जोरदार मारायचा प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली ती 22. अतिशय चांगला प्राण नक्की नितेश यांच्याकडे झेल आहे आणि नितेश आणि झेल सुटलेला आहे इकडे आणि नक्कीच 2 धावा आणि धावसंख्या पोचली गेली ती 24. 25 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी ते पीरबाबा पापडी या संघाने बँजो 11 नायगाव या संघाला. चेंडू 25 धावा.
चला सलामी जोडी उतरत आहे ती म्हणजे विजय आणि जितेश. चला गोलंदाजाचा निलेश. ते चांगला प्रहार नक्कीच. एक धावने श्रीगणेश होत आहे तो झुंजार या संघाचा. सॉरी बँजो 11 नायगाव या संघाचा. पुन्हा एकदा चांगलं प्लेसमेंट. नक्कीच एक धावेने धावसंख्या पुढे सरकत आहे. धावसंख्या बदली गेली ती 2. निर्धाव चेंडू चांगला चेंडू हाताळला गेला. निलेश आणि निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्की झेल होऊ शकतो इथे आणि गाडी बाद. अतिशय चांगला चेंडू. कामावर नाही जायचं काय? तर नवीन फलंदाज जात आहेत ते प्रफुल्ल आणि जितेश हे बाद झाले. चांगला झेल पकडला गेला तो म्हणजे मिडॉनला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला झेल. पुन्हा एकदा लेग साईड मारता प्रयत्नामध्ये चेंडू जात आहे तो शॉर्ट मिडॉनला आणि चांगलं क्षेत्ररक्षण इथे बघायला मिळतंय. एकच धाव. धावसंख्या एकने पुढे सर धावसंख्या बदलली गेले 3. चेंडू झाल्यात 5. शेवटचा चेंडू. अतिशय चांगली अशी गोलंदाजी बघायला मिळते निलेश यांच्याकडून. पुन्हा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया. एकच धाव. एक षटकांतर. धावसंख्या पोहोचली गेली ती बँजो 11 नायगाव संघाची. एक गडी बाद 4. प्रतिगालो की
सोहन 18 चेंडू 21 धावांची गरज आहे आता सुद्धा बँजो 11 नायगाव संघाला. 18 चेंडू 21 धावा. अतिशय चांगला षटक हाताळला गेला निलेश यांनी. पुन्हा जोधा मारच्या प्रयत्नामध्ये एस्ट्रेक स्वतः झेलकडे आणि झेल सुटलेला आहे. विजय यांना जीवदान दिलंय. जसं सोन यांना जीवदान दिलं होतं तसंच जीवदान विजय यांना दिलेलं आहे. पुन्हा एकदा एक धाव आणि धावसंख्या 2 ने पुढे धावसंख्या पोहोचली गेली ती 6. पुन्हा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला एक धाव निश्चित पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे आणि नक्कीच चांगला इथे रनिंग बेटिंग बघायला मिळते. 2 फलंदाजामध्ये निश्चित 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरते. धावसंख्या पोहोचली गेली ती 8. नक्की झेल होऊ शकतो इथे. पुन्हा एकदा झेल सुटला गेला विजय यांचा. विजय यांना सुद्धा 2 जीवदान. सोन यांना 2 जीवदान दिले होते तसे 2 जीवदान विजय यांना दिले गेले आहेत आणि धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या पोहोचली गेली ती 9. पुन्हा एकदा उंच माझा प्रयत्नामध्ये चेंडू जात आहे शॉर्ट लेगला. निश्चित एकदा पूर्ण दुसरे 2 धावाचे प्रयत्न होत आहे आणि नक्कीच 2 धावा पूर्ण. धावसंख्या पोहोचली 11. स्क्वेअर लेगला चेंडू गेला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं तिकडे. आणि त्रिफळाची चांगलं षटक हाताला. धावसंख्या पोचली गेली ती 11. आता 14 धावांची गरज आहे. 12 चेंडू 14 धावा सामना जिंकण्यासाठी बँजो 11 नायगाव या संघाला. नवीन फलंदाज गेला तो कैलास. गोलंदाजीला जाते सूर्यकांत. अतिशय चांगला शॉर्ट पे चेंडू चांगला प्रहार केलेला आहे आणि चौकार. दोन धावा होत्या. 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात चौकार गेला. पुन्हा एकदा उंच अंतराला चेंडू नक्कीच झेल होता आणि गाडी बाद.
फलंदाज आहे. नेहमी अशा सिच्युएशनला फलंदाजीला उतरवतात या फलंदाजाला, तर मोठे फटके मारण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. जयेश बसवत आणि जयेश यांच्या बॅट मधून निघालेला हा येतोय षटका. भावेश पवार हाय लेफ्टी कसा बॉलवर घालतोय ओपटी. पोचले गेली आहे ती 21. 4 धावांची गरज. मागेच बोलला होता की हार्ड हिटर फलंदाज आहेत जयेश बसवत. आणि 1 बाउंड चौकार. सामना विजयी झालेला आहे ते म्हणजे बँजो 11 नायगाव संघ. चला भाबोला बॉईज संघाचा कर्णधार इकडे यायचा आहे आणि बँजोले नायगाव यांच्यामध्ये नाणेफेक होईल. नाही, मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय तो गेलाय म्हणजे आणि एका षटकामध्ये फक्त 3 धावा आणि 2 गडी बाद केले तो ठरलाय मॅन ऑफ द मॅच बँजो 11 या संघाचा विनीत सुतार. आणि त्यांना मेडल्स आणि टी शर्ट देण्यात येईल. आमचे सुरेश बाबर यांच्या हस्ते देण्यात येईल. नाणेफेक सुद्धा करून घ्यायची आहे 2 संघाची. भाबोला बॉईज सामना 4 षटकाचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारी नोंद घ्यायची आहे. भाबोला बॉईज आणि बँजो 11 नायगाव सामना 4 षटकाचा राहील. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. आणि चेंडू जुने असतील लक्षात ठेवा. की नाणेफेक होत आहे 2 संघामध्ये बँजो 11 नायगाव आणि भाबोला बॉईज. भाबोला नाणेफेकाचा सुरेश बाबर आणि बँजो 11 नाणेफेक जिंकलेले आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. जरा क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे बँजो 11 संघाच्या संघाने. 4 षटकाचा सामना आहे लक्षात ठेवा दोन्ही संघांनी.